बाबा, आता मला कोण सांभाळणार? विषारी दारूने हिरावला अपंग मुलाच्या जगाचा आधार. एकीकडे शासनाने परवाना दिलेली मद्य विक्रीची दुकाने सुरू आहे, तर दुसरीकडे याच परवानाधारक दुकानातून मिळणाऱ्या विषारी दारूने एका निष्पाप कुटुंबाची राख रांगोळी केली आहे. मारेगाव तालुक्यातील डोंगरगाव येथील वेल्डर कारागीर ज्ञानेश्वर कन्नाकी यांचा विषारी दारूच्या सेवनाने दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेने त्यांच्या कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. पतीच्या निधनानंतर आता 9 वर्षाच्या दिव्यांग मुलाचे संगोपन कसे करायचे असा संतप्त सवाल त्यांच्या पत्नी मनीषा कन्नाकी यांनी प्रशासनाला विचारला आहे. वेल्डिंगच्या कमाईवर चालत होते आयुष्य. धनु कन्नाकी अत्यंत कष्टाळू कारागीर होते. वेल्डिंगच्या कामातून मिळणाऱ्या अल्प उत्पन्नातून ते आपल्या 9 वर्षाच्या दिव्यांग मुलाचे उपचार, आजारी वडिलांची औषधी आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह मोठ्या धैर्याने करत होते. मात्र एका विषारी दारूच्या घोटाने या आनंदी संसाराचा आधार हिरावून घेतला आहे. आता कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून पतीच्या मृत्यूनंतर मी जगावे कसे आणि माझ्या आत्महत्येला जबाबदार कोण, असा मनीषा कन्नाकी यांचा सवाल प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणार आहे. या घटनेने संतप्त झालेल्या मनीषा कन्नाकी यांनी प्रशासनाला इशारा देत काही प्रमुख मागण्या केल्या आहेत. गरिबांच्या जीवाशी खेळणाऱ्या संबंधित परवानाधारक दुकानावर तातडीने कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांचे दुकान कायमस्वरूपी सील करावे. या विषारी दारूच्या रॅकेट मागे असणारे बडे मासे कोण आहे हे प्रशासनाने समोर आणावे. 9 वर्षाच्या दिव्यांग मुलाच्या उपचारांचा आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची संपूर्ण जबाबदारी सरकारने स्वीकारावी, अशी मागणी मनीषा कन्नाकी यांनी प्रशासनाकडे केली आहे. केवळ कागदी आश्वासनांनी आता काम चालणार नाही. मनीषा कन्नाकी यांचा हा लढा केवळ एका कुटुंबाचा नसून मारेगाव मधील प्रत्येक गरिबाच्या अस्तित्वाचा आहे. जर प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई केली नाही तर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आता संपूर्ण समाजाने आणि सुजाण नागरिकांनी कन्नाकी कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज निर्माण झाली आहे. मारेगाव वार्ता सचिन मेश्राम, यवतमाळ. पासपोर्ट